मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। तर आंब्याचा सीझन चालू आहे, मार्केटमध्ये बऱ्यापैकी आंबे देखील आहेत। आंबा बेसन बर्फी जर तुम्ही बनवली नसेल तर नक्कीच एकदा तुम्ही ही आंबा बेसन बर्फी तयार करून बघा। तोंडात टाकताच विरघळेल एवढी मऊ आणि सॉफ्ट अशी आपली आंबा बेसन बर्फी तयार होते। दूध, पाणी किंवा साखर न टाकता आपण आंब्याचा गर अशा पद्धतीने मिक्सरला फिरून याचा रस तयार करून घेतलेला आहे। एका आंब्याचा आपण या ठिकाणी रस तयार केलेला आहे। आपल्याला हा जो रस आहे तो नंतर मोजूनच वापरायचा आहे। सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने किंवा एका कपाने मोजून घ्यायचे आहे। बर्फी आपल्याला ज्या ताटात सेट करायची आहे ते ताट देखील आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे। म्हणजेच आपलं जे बर्फीचं मिश्रण आहे ते तयार झाल्यानंतर आपल्याला या ताटामध्ये लगेचच ओतता येईल। ताटामध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे आणि एका ब्रशच्या मदतीने आपल्याला हे तूप ताटाला छान व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। ताटाच्या सर्व बाजूने आपण तूप छान व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। तूप लावल्यामुळे आपली जी बर्फी आहे ती लगेचच निघते। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता आपल्याला पाव वाटी तूप टाकून घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने मी पाव वाटी तूप घेतलेलं आहे। 8 ते 10 चमचे आपण या ठिकाणी तूप घेतलेलं आहे। तूप पूर्णपणे वितळलेलं आहे आणि छान गरम देखील झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी मीडियम साईजचा रवा वापरत आहे। तुमच्याकडे जर बारीक चिरोटी रवा असेल तर तुम्ही तो वापरा। आता तूप छान गरम झालेला आहे, यावरती आपल्याला अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। रवा टाकल्यामुळे आपल्या बर्फीला छान दाणेदार टेक्स्चर येतं आणि त्याचबरोबर चव देखील छान येते। एक 2 ते 3 मिनिट आपल्याला तुपावरती हा रवा छान भाजून घ्यायचा आहे। तुपावरती आपण रवा छान खमंग असा भाजून घेतलेला आहे। रव्याचा रंग पूर्णपणे आता बदललेला आहे, तुम्ही बघू शकता। मस्त असा आपला हा रवा भाजलेला आहे। रव्यामधून छान खुशबू देखील येत आहे। यामध्ये आपल्याला लगेचच 1 वाटी भरून बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। हलक्या हातानेच मी यामध्ये बेसन पीठ भरून घेतलेलं आहे। बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या बेसन पिठाच्या यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। भाजताना आपल्याला बेसन पीठ छान व्यवस्थित असं भाजता येतं, त्यासाठी आपण बेसन पीठ सुरुवातीला चाळून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला बेसन पीठ देखील एकदम छान खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठ भाजण्यासाठी आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागू शकतात। पण बेसन पीठ जेवढं आपण छान भाजतो तेवढीच आपली जी बर्फी आहे ती एकदम छान तयार होते। बेसन पीठ छान भाजल्यामुळे आपल्या बर्फीला उग्र वास येत नाही किंवा बेसन पिठाचा जो उग्रपणा आहे तो लागत नाही। बेसन पिठाचा रंग बदलेपर्यंत आणि बेसन पिठामधून देखील छान खुशबू येत नाही तोपर्यंत आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। आता जसजसं आपण हे बेसन पीठ भाजत जातो तसतसं यामधून तूप जे आहे ते रिलीज व्हायला चालू होतं। आपलं जे बेसन पीठ आहे ते थोडंसं ओलसर होतं, त्यामुळे आपल्याला यामध्ये आता तुपाची गरज नाहीये। सुरुवातीला एकदम ड्राय आणि सुकं वाटत असलेलं आपले हे बेसन पिठामधून आता तूप सुटत आहे। बेसन पीठ आपण छान भाजून घेतलेलं आहे। बेसन पिठाचा रंग बदललेला आहे आणि यामधून आता छान खुशबू देखील यायला चालू झालेली आहे। आता आपल्याला या ठिकाणी बेसनची बर्फी तयार करण्यासाठी पाक तयार करून घ्यायचा आहे। हे जेवढं बेसन पीठ आपण या ठिकाणी घेतलेलं आहे तेवढीच आपल्याला साखर वापरायची आहे। 1 वाटी बेसन पिठासाठी आपल्याला 1 वाटी साखर वापरायची आहे। सॉसपॅन मध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाहीये। पाणी जर आपण या ठिकाणी जास्त वापरलं तर आपला जो पाक आहे तो तयार होण्यासाठी आपल्याला वेळ जास्त लागू शकतो, त्यामुळे साखर भिजेल एवढंच पाणी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला साखर छान पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। चमच्याने मी याला छान मिक्स करत साखर पूर्णपणे विरघळून घेतलेली आहे। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आणि चाचणी आपली थोडीशी तयार झालेली आहे। आता जो आंब्याचा रस आपण तयार करून घेतलेला आहे तो रस टाकायचा आहे। यामध्ये आपल्याला आंब्याचा जो रस आहे तो आपण अर्धी वाटी यामध्ये टाकून घेणार आहोत। आंब्याचा जो रस आहे तो आपल्याला मोजूनच यामध्ये टाकायचा आहे। ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी यामध्ये रस टाकून घेत आहे। आंब्याचा रस टाकल्यानंतर आपल्याला पाकाला छान मिक्स करून घ्यायचा आहे। गरम पाकामध्ये आपण आंब्याचा जो रस आहे तो टाकल्यानंतर यामध्ये आंब्याच्या रसाच्या यामध्ये गुठळ्या होतात। आपला जो पाक आहे तो छान शिजत नाही तोपर्यंत यामध्ये आंब्याच्या गुठळ्या अशाच दिसणार तुम्हाला, आणि आपला पाक पूर्णपणे छान व्यवस्थित असा उकळला किंवा शिजला त्यानंतर यामध्ये जे आंब्याच्या गुठळ्या आहेत ते तुम्हाला अजिबात दिसणार नाहीये। आंब्याच्या रसाच्या यामध्ये झालेल्या ज्या गाठी आहेत किंवा गुठळ्या आहेत ते आपल्याला फोडण्याची अजिबात गरज नाहीये। पाक उकळल्यानंतर यामधील ज्या आंब्याच्या गाठी आहेत त्या पूर्णपणे कमी होतात। एक तारी पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। 2 बोटावरती एक तार तयार होत आहे। हा जो तार आहे तो अजिबात न तुटता तयार झाला पाहिजे। चाचणी जर कच्ची राहिली तर तुमची जी बर्फी आहे ती व्यवस्थित सेट होणार नाही,
त्यासाठी तुम्हाला हा जो पाक आहे तो एकदम परफेक्ट असा तयार करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा गरम गरम पाक जो आहे तो बेसन पिठावरती टाकून घ्यायचा आहे। पाक टाकल्यानंतर आपल्याला हे बेसन पीठ छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपले हे बेसन पीठ कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला या बेसन पिठाला छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाक जर थोडाफार कच्चा राहिला असेल तर तुम्ही बेसन पीठ या ठिकाणी जास्त वेळ भाजून घेऊ शकता। या मिश्रणाचा जेव्हा आपण हातावरती गोळा तयार करतो, हे मिश्रण अजिबात हाताला न चिटकता या मिश्रणाचा हातावरती छान गोळा तयार व्हायला पाहिजे। एवढं घट्ट मी या ठिकाणी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे। बर्फी बनवण्यासाठीच आपले जे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता तयार झालेले हे बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे। ताटामध्ये मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने किंवा एखाद्या उलथण्याने याला छान पसरून घ्यायचं आहे। मिश्रण आपल्याला छान एक लेवल करायचं आहे। अशा पद्धतीने आपण हे मिश्रण छान एक लेवल करून घेतलेलं आहे। जर तुमचा पाक परफेक्ट तयार झालेला असेल तर तुम्हाला हे मिश्रण जास्त वेळ ठेवण्याची गरज नाहीये। एक अर्ध्या घंट्यामध्ये तुमची ही बेसनची बर्फी तयार होते। आणि जर चाचणी थोडीफार कच्ची असेल तर तुम्हाला हे मिश्रण सेट होण्यासाठी 2 ते 3 घंटे लागू शकतात। एक 10 ते 15 मिनिट मी मिश्रणाला हलकसं थंड करून घेतलेलं आहे। मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं नाही, हलकसं गरम देखील आहे। आता लगेचच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। एका सुरीच्या मदतीने आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला आवडतेच्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या कट करू शकता। डायमंड शेपमध्ये करू शकता, तर तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही याच्या वड्या कट करून घ्या। याच्या चौकोनी वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या साईजच्या देखील बनवू शकता। मिश्रण कट करतानाच तुमच्या लक्षात येत असेल की आपली जी बर्फी आहे ती एकदम छान परफेक्ट अशी सेट झालेली आहे। याच्या ज्या वड्या आहेत ते एकदम सहजच कट होत आहेत। आता या वड्या मी तुम्हाला काढून देखील दाखवत आहे। वड्या काढल्यानंतर देखील तुम्ही बघू शकता ताटामध्ये अजिबात या वड्याचं मिश्रण चिटकलेलं नाहीये। एकदम सहजच या वड्या निघत आहेत। एकदम परफेक्ट अशी आपली आंबा बेसन बर्फी तयार झालेली आहे। तोंडात टाकताच विरघळेल एवढी मऊ आणि सॉफ्ट आहे। चवीला तर अप्रतिम लागते। 15 दिवस आपली ही आंबा बेसन बर्फी खराब देखील होत नाही। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।